अमरावती जिल्ह्यातील विरुळ रोंघे गावात 2 मुलींच्या आकस्मिक मृत्यूने जिल्ह्यासह विदर्भात खळबळ उडाली होती। या मृत्यूबाबत विविध तर्कवितर्क लढवण्यात येत होते। यातच गावातील पाण्याची पाईपलाईन नालीमधून गेल्याची ही माहिती समोर आली आहे। त्या अनुषंगाने प्रशासन ॲक्शन मोडवर आलं असून गावातील नाल्या साफ करण्याचं काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आलं आहे। अमरावती जिल्ह्यातील विरुळ रोंघे इथं शुक्रवारी पहाटे अन्नातून विषबाधेमुळे 2 मुलींचा मृत्यू झाला आहे। दोघींचीही तब्येत अचानक बिघडली आणि थोड्याफार फरकानं दोघींचाही मृत्यू झाला। त्यांच्या 4 वर्षाच्या लहान भावावर उपचार सुरू होते। या दोघींच्याही मृत्यूचं गूढ कळू शकलेलं नाही, पण प्राथमिक अंदाजानुसार अन्नातून विषबाधेमुळे दोघींचा मृत्यू झाला असावा किंवा गावात सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन नालीतून असल्याची माहितीही समोर आल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे। सकाळपासूनच गावातील नाल्या साफ करण्याचं काम सुरू आहे। नालीतून पाईपलाईन असलेल्या नाल्या प्रशासनानं बुजवल्या आहेत। या दोन्ही मुलींच्या मृत्यूनं गावात दुःखाचा डोंगर कोसळलाय, पण मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण अजूनही कळू शकलं नाही। घटनेची माहिती मिळताच आरोग्य पथक विरुळ रोंघेमध्ये दाखल झाले आहेत। शाळा अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांची तपासणीही सुरू आहे। गावातील पिण्याच्या पाण्याचे देखील नमुने घेण्यात आले आहेत। विशेष म्हणजे गावात पाणी पुरवठा करणाऱ्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नालीतून असल्याचा आरोपही करण्यात येत आहे।